तर नागपुरात शरद पवार यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी शरद पवारांना राखी बांधली। शरद पवार नागपूर दौऱ्यावर असताना राखी बांधण्यात आली। तर दुसरीकडे अंबादास दानवे यांच्या घरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। दानवे यांना त्यांच्या बहिणीसह छोट्याशा चिमुकलीनं देखील राखी बांधली। तर भाजपा आमदार सुरेश धसांना शेकडो बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत। आदिवासी दिनानिमित्त आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आलाय। समाजातील दुर्लभ, दुर्लक्षित आणि वंचित समाज घटकांसोबत रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यात आलाय। तर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील रक्षाबंधन साजरा केलाय। मोठी बहीण अनुसया सरगर यांच्यासोबत पडळकरांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। तर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी घालत राखी बांधली। तर पुण्याचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना हजारो महिलांनी राख्या बांधलेल्या आहेत। येरवडा या ठिकाणी सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात वडगाव शेरी मतदारसंघातील विविध भागातून आलेल्या महिलांनी मुळीक यांना राख्या बांधल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।